धरू का तुला? चल तू. साप माणसाचा बदला घेतो का? आईत किंवा काला दोरा घातल्याने वाईट शक्ती दूर राहतात का? नमस्कार मित्रांनो, ऑल ओव्हर पूर्ण आपला आवाज बदलला आहे आणि तरीसुद्धा स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा $34 ते $34,000 या जर्नीमध्ये. दिवस आहे 34वा आणि आज आपण जाणार होतो पत्रिका छापायला, पण अजून पत्रिकाचं काम कंप्लीट झालं नाही आहे. घरातले बोलत आहेत की एक काम कर, जरा 1-2 दिवस थांब, अजून कोणाची नावं असतील तर बघ, ती ॲड कर आणि मग त्या हिशोबाने तू पुढं पाऊल टाक. आय बॅग्स आणि ब्लॅक शॅडोज जे काय आहेत त्यांना आपण कवर करण्यासाठी पिलग्रीमचा सिरम यूज करतो आणि हा सिरम फुल हेल्प करतो मला रिकवर करण्यासाठी. आणि सोबत झोप पण भेटत नाही, त्यामुळे ज्यांना ज्यांना झोपेचे इश्यू वगैरे असतील भाई, त्यांनी नक्की घ्या तो पिलग्रीमचा जो काही सिरम आहे तो खूप खूप इफेक्टिव्ह आहे. पण त्याच्या अगोदर तुम्ही पॅच टेस्ट जरूर करून घ्या. सो आजचा दिवससुद्धा असाच आहे. पर्सनल कामं एवढी येऊन पडलेत ना की दुसऱ्या कामांच्यावरती लक्षच द्यायला भेटत नाही आहे. आजचा टॉपिक असा आहे की समोर तुम्हाला सिस्टर एका कोपऱ्यामध्ये बसलेली दिसते आणि ती आपल्याला अंधश्रद्धेबद्दल काही क्वेश्चन्स विचारणार आहे, जे क्वेश्चन रिअल लाईफमध्ये किंवा आपल्या डेली लाईफमध्ये ऑलवेज केले जातात, खास करून वयस्कर माणसांकडनं. सो ती क्वेश्चन विचारणार आणि त्याचे आन्सर्स आपण देणार आहेत. सो फर्स्ट क्वेश्चन आपण तिच्याकडून जाणून घेऊया काय आहे. मांजर रस्त्यात आडवं गेलं तर थांबायचं का असतं? बेसिकली असा काही रूल नसतो, कारण की मांजर आडवं जाणं आणि आपलं काम आडणं ह्याचा काही कोइन्सिडन्स नसतो. तिला बस आडवं जायचं असतं, हा एक कोइन्सिडन्स आहे. याचा आपला रिअल लाईफशी काही संबंध नसतो. रात्री नखं का कापू नयेत असं का म्हणतात? पहिलेच्या काळामध्ये रात्रीचे लाईट नसायची, त्यामुळे रात्रीचे नखं वगैरे जे काही कापायचे त्यांच्यासोबत त्यांची बोटं पण कापून घ्यायचे. पण आता असं काही नाही आहे, आपल्याकडे लाईट वगैरे सगळं काही सोय आहे. सो आता आपण जरी नखं कापली तरी काय हरकत नाही आहे. लिंबू मिरची लावल्याने खरंच नजर लागत नाही का? परत विचार. लिंबू मिरची लावल्याने खरंच नजर लागत नाही का? लिंबू आणि मिरची बेसिकली दोन अशा गोष्टी आहेत की आपण त्यांना असं मानतो की हे आपण गाडीला लावल्यानंतर नजर लागत नाही, आणि ते कदाचित खरंही असू शकतं किंवा खोटंही असू शकतं. आता सायंटिफिक काय असं प्रूव्ह नाही आहे, पण जे जुन्या लोकांनी केलं आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य कदाचित असू शकतो. मिरची तिखट असते, लिंबू आंबट असतो, आणि नजर जेव्हा माणूस लावतो गाडीकडे तेव्हा बेसिकली ते खाली लटकलेले असतात. तर घराला असो किंवा गाडीला असो, माणसाची पहिली नजर तिकडे जाते. सो जी खराब नजर आहे तिकडे ती ॲब्झॉर्ब होऊन जाते. सो त्यामुळे लिंबू मिरची लावणं कदाचित चांगलं पण असू शकतो. कुत्रा रात्री रडला तर अपशकुन होतो का? कुत्रा बेसिकली रात्रीच्या जेव्हा रडत असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की तो रडतो आहे, पण रडत नसतो. ते एकमेकांसोबत कम्युनिकेट करायचा प्रयत्न करत असतात आणि त्यांची ती लँग्वेज आहे. सो आपण याच्यामध्ये मला वाटतं आहे थोडी छेडछाड नाही करायला पाहिजे. लोक बोलतात की कुत्रा रडायला लागला म्हणजे काहीतरी अपशकुन होणार, पण असं काय नसतं आहे. घरात आरसा फुटला तर वाईट घडतं का? आरसा येतो, काच आहे, फुटेल ना, आणि फुटलं तरी कशाला काय वाईट होणार आहे. बेसिकली ही एक जस्ट मिथ आहे, ह्याला काही सायंटिफिक प्रूफ नाही आहे. पाल अंगावर पडली तर काही अपशकुन होतो का? जेव्हा पाल अंगावर पडायची तेव्हा पाल अंगावर पडल्यानंतर तिच्या तोंडामध्ये एखादा किडा असू शकतो किंवा एखादा पाखरू असू शकतो. तो कदाचित खराब अवस्थेत असू शकतो. ते आपल्या अंगावर पडल्यानंतर आपलं अंग माखू शकतं. सो बेसिकली हा एक रूल असतो. त्यामुळे कधीकधी लोक बोलतात की पाल अंगावर पडले जाऊन तो अंघोळ धु, आणि हा एक फक्त बेसिक रूल होता. याच्यामागे काही वेगळं लॉजिक नाही आहे. कावला घरावर ओरडला तर पाहुणे येतात का?
कावला बेसिकली ओरडत असतो कारण की त्याला भूक लागलेली असते म्हणून तो ओरडणार. आणि जास्तीत जास्त म्हणजे 80% कावला ओरडतो बिकॉज ऑफ ते एकमेकांसोबत कम्युनिकेट करायचा ट्राय करत असतात. एक कावला दुसऱ्या कावल्यासोबत कम्युनिकेट करतो. आणि तुम्हाला माहीत नसेल तर सगळ्यात स्मार्ट पक्षी हा कावलाच आहे. साप दूध पितो का? हा क्वेश्चन बाकी खरंच लॉजिकली जरा वाटतोय. खूप सारे मूव्हीजमध्ये असंच दाखवलं की साप दूध पितोय, पण हे मूव्हीवाल्यांनीच फक्त आणलं आहे. ॲक्च्युअलमध्ये असं काही नाही आहे. सापाला दूध पचनच होणार नाही, कारण की त्याची जे इंद्रिय आहेत ते दूध पिण्यासाठी बनलेलेच नाही आहेत. आणि आपण जरी त्याला दूध पाजलं आणि तो जर प्याला तर त्याच्यापासून त्याला हानीच पोचणार आहे. ग्रहणाच्या वेळी अन्न खाऊ नये असं का सांगतात? ग्रहण आणि अन्नाचा बेसिकली काही संबंध नसतो माझ्या मते तरी. आणि लोक जे काही मानतात ते पहिलेपासून मानत आलेत. त्याच्या मागचा जो काही लॉजिक आहे तो मला पण माहीत नाही आहे. पण मी सांगतो की ग्रहण कसं लागतं. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे तिन्हीही एक रांगेमध्ये येतात, मग ते आलटून पलटून येतील. कधी पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये असते, कधी चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असतो. यामुळे ते ग्रहण लागत असतात. पण याचा खाण्यापिण्याशी मला वाटत नाही काही संबंध असायला पाहिजे, कारण की खूप सारे लोक यावरती ना अंधविश्वास ठेवतात, पण ॲक्च्युअलमध्ये असं काही नसतोय. लहान मुलाला काला टिल्ला लावल्यावर नजर लागत नाही का? काळा रंग हा बेसिकली एक सिग्नेचर कलर ओळखला जातो की सिग्नेचर कलर आहे. आणि आपली जी स्किन असते लहान मुलाची ती एकदम व्हाईट असते. आणि व्हाईट स्किनवरती जेव्हा तो काळा रंग लागतो तेव्हा माणसाची नजर जी पडते ती त्या काळ्या रंगाकडे पडते. आणि एखाद्याची नजर जर खरंच खराब असेल तर मग ती त्या ठिकाणी ॲब्झॉर्ब होऊन जाते आणि बाळ जे आहे ते सुरक्षित राहतं असं मानलं जातं. सो हे एक मिथ नाही बोलू शकत, पण चांगली गोष्ट आहे बेसिकली. आणि याच्यामध्ये सत्यता आहे. घरातून निघताना कोणी शिंकले तर थांबावं का? आता जर एखादा शिंक आली असेल तो अडवून नाही ठेवू शकत बेसिकली. सो त्याला शिंकू दे बाई. तुम्हाला कुठं जायचं तिकडे निघून जा ना. कशाला थांबताय? काय संबंध आहे त्याच्या शिंकण्यापासून तुमच्या थांबण्याचा? नवीन काम सुरू करताना शुभ वेळ पाहणं खरंच गरजेचं आहे का? हा क्वेश्चन नाही आहे ॲक्च्युली, ही रियालिटी आहे की एखादं नवीन काम करायचं असेल तर शुभ मुहूर्त पाहणं गरजेचं आहे का? एखादा माणूस लग्न करतो आहे तर शुभ मुहूर्त पाहणं गरजेचं आहे का? किंवा एखादी गाडी घेतो आहे तर शुभ मुहूर्त पाहणं गरजेचं आहे का? बेसिकली भारत एक असा देश आहे ज्या ठिकाणी खूप सारे सण साजरे केले जातात आणि बाकीच्या देशांच्यात इतके सारे सण नसतात. सो आपल्याकडे ना चॉईस खूप आहेत. एका महिन्यामध्ये टायमाला 1-2 सण असतातच. आणि तसंही एकादशी, संकष्टी आणि बाकीच्या त्या गोष्टी तर चालूच असतात. त्याच्यामध्ये पण अमावस्या, पौर्णिमा हे पण चालू असतं. सो त्याच्यामुळे आपल्याकडे खूप सारे ऑप्शन्स तयार झाले आणि लोक बोलतात की एखादा चांगला शुभ मुहूर्त तू बघ आणि मग त्या मुहूर्तावरतीच एखादी गोष्ट कर. सो त्याच्यामुळे ही मला वाटतंय प्रथा पडली आपल्याकडे. रात्री शिट्टी मारू नयेत असं का म्हणतात? बेसिकली रात्रीचे सगळे झोपलेले असतात आणि रात्रीचं वातावरण पूर्ण शांत असतो. आणि रात्रीच्या टायमाला जेव्हा लोक झोपलेले असतात त्या झोपेमध्ये जेव्हा आपण शिट्टी वगैरे मारतो तेव्हा साईडला बसलेले पक्षी वगैरे ते सगळे डिस्टर्ब होतात. आणि शिट्टीची जी काही वेव असते ती कानाला चावणारी असते. सो त्याच्यामुळे लोक बोलतात की यार रात्रीची शिट्टी नको मारू. पण आपल्याकडे भलतंच घेऊन बसलेत, रात्रीची शिट्टी नको वाजवू, घरात साप येईल. अरे ते सापाला काय समजतं आहे शिट्टी मारले? तो काही माणूस आहे का त्याला आपण इशारा केला आहे का शिट्टी मारतोय मग तो आमच्या घरी आहे? असं काय नसतंय. शनिवारी काही काम सुरू करू नयेत असं का म्हणतात? शनिवार बेसिकली हप्त्याचा शेवटचा दिवस असतो आणि लोकांचं असं मानणं असतं की आपला जो हप्ता आहे तो सुरू होतो आहे संडेपासून किंवा मंडेपासून. सो शनिवार हा शेवटचा दिवस म्हणून ओळखला जातो हप्त्यातला. म्हणून लोकांचं असं म्हणणं आहे की तुला ठीक आहे करायचेच आहे ना, एक दिवस अजून थांब, उद्यापासून जरा चांगलं होईल. कारण की एक चांगला नेक्स्ट वीक पण येतो आहे. सो एक दिवस थांबून काय फरक पडतो आहे, हा विचार असतो लोकांच्या मनात. त्यामुळे लोक फक्त एवढंच बोलतात की शनिवारी काम करू नको, मंडेला कर किंवा संडेला कर. याच्यापेक्षा वेगळा सायंटिफिक प्रूफ काहीच नाही आहे. झाडूला पाय लागला तर वाईट होतो का?
झाडू बेसिकली आपल्याला बनलेली आहे घरामध्ये झाडू मारण्यासाठी, पण कधी कधी ती उलटी फिरून पोरांच्या पाटणात पण पडते जेव्हा काही कामं होत नसतात. तर खूप साऱ्या लोकांचा असं समज आहे की शनिवारी झाडू लागली किंवा शुक्रवारी किंवा गुरुवारी असे काहीतरी वार आहेत समथिंग, ज्या वारांना झाडू वगैरे मारली तर ते अशुभ असतं किंवा काहीतरी त्याचा मग वाईट परिणाम होतो. तर असं काही नाही आहे, झाडू पण माणसानीच बनवले आणि झाडायचं काम पण माणूसच करतो आहे आणि त्याच्यामध्ये अंधश्रद्धा पण माणसानेच तयार केले. सो तुम्हाला स्वतःला विचार करायचे की तुम्ही याच्यातनं काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं. देवघरात दिवा विझला तर अपशकुन असतो का? देवघरामध्ये जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा अपशकुन असतं का, हा प्रश्न खूप वेळेला केला जातो आणि हे सगळं सिरियलमधनं आलं आहे मला तरी वाटतंय. मग सिरियलमध्ये जेव्हा तो दिवा वगैरे विझतो तेव्हा धिंताना जोरात वाजतंय आणि मग असं वाटतं की हा आता अपशकुन होणार, काहीतरी अपशकुन होणार. हे सगळं टी व्हीवाल्यांनी माजवले बेसिकली. ॲक्च्युअली रिअल लाईफमध्ये याचा काही संबंध नसतो आणि जरी विझला तरी एक तो कोइन्सिडन्स असतो, कारण की ऑब्व्हियसली यार एखादी आग लागले त्याला जेव्हा आपण फूक मारू तेव्हाच तो विझणार, त्याच्याशिवाय तो विझणारच नाही ना. आणि काय लॉजिक आहे म्हणजे यामागे, मला तरी वाटतं हा एक फक्त टी व्हीचा फंडा आहे, याच्यापेक्षा वेगळा काही नाही. नजर लागली तर खरंच तब्येत बिघडते का? नजर लागल्यानंतर तब्येत नाही बिघडत. बेसिकली नजर लागल्यानंतर कॉन्फिडन्स डाऊन होतो. म्हणजे आपण एक चांगलं काम केलं आहे, आपण एक चांगल्या स्तराला गेलो आहे किंवा आपल्या घरी लग्न आहे, तेव्हा सगळ्यांच्या नजरा आपल्यावरती असतात आणि आपल्याला ना मग असं इंट्रोवर्टसारखा किंवा इरिटेट फील होतं आहे की यार सगळी माझ्याकडेच बघतात. मग माणूस ना थोडासा आतून बेचैन होत जातो, त्याचे हार्टबीट स्लो होत जातात, त्याचा ब्रेन आहे ना तो एक वेगळीच एनर्जी क्रिएट करतो आणि त्यामुळे कॉन्फिडन्स डाऊन होतो. कॉन्फिडन्स डाऊन झाला की माणसाचा जो आतला एनर्जी आहे ती पण डाऊन होत जाते, ज्यामुळे माणसाला थकवासारखा किंवा असा काहीतरी आजारपण आल्यासारखा फील होतो, त्याचा अंग गरम होतो. तुम्ही कधी फील केलं आहे का असं, तुम्ही एखाद्या स्टेजवर गेलेत, खालती खूप सारी लोकं आहेत, तुमचा बॉडी टेम्परेचर ऑटोमॅटिक वाढत जातो आणि हातपाय ऑटोमॅटिक थरथर कापायला लागतात. सो बेसिकली हाच एक रूल आहे की माणूस आहे घाबरतो आणि नजर लागल्यामुळे आपण बोलतो की नजर लागल्यामुळे असं सगळं झालं आहे, पण नजरेचा आणि सायकॉलॉजीचा खूप मोठा संबंध आहे बेसिकली. कारण की नजर तशी लागत नसते, नजर जेव्हा आपण स्वतःहून लावून घेतो तेव्हा आपला तो कॉन्फिडन्स डाऊन होतो. पण तुमच्यात खरंच कॉन्फिडन्स कुठून कुठून भरलेला असेल ना, तुमच्यासमोर एक काय 10,00,000 लोकं जरी असली ना तरी तुम्हाला घंटा नजर लागणार नाही. सो तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. साप माणसाचा बदला घेतो का? सापाकडे इतकी ती मेमरीज नसते की तो एखाद्या माणसाचा बदला घेईल. बेसिकली सापाचे जे डोळे आहेत ते आपल्यासारखे नॉर्मल पाहत नाहीत, आपल्यासारखं नॉर्मल नाही बघत. तर त्यांची जे डोळे आहेत त्यांच्यामधनं फक्त इन्फ्रारेड जी लाईट आहे तीच फक्त त्यांना दिसत असते किंवा त्यांना जी हीट आहे तीच सेन्स होत असते. बेसिकली जर माझ्यासमोर माझी आता बहीण बसले तर त्याला पूर्णपणे ती नाही दिसणार, त्याला फक्त तिच्या बॉडीमधली जी काही हीट आहे तीच सेन्स होणार आणि त्याच्यानुसार तो एक अंदाज लावतो की समोरचा जो काही जीव आहे तो माझ्यापेक्षा मोठा आहे की छोटा आहे. आणि जर मोठा असेल तर मग तो घाबरवायचा प्रयत्न करतो आणि छोटा असेल तर मग तो अटॅक पण करतो. अशा प्रकारे साप सेन्स करतो. ताईत किंवा काला दोरा घातल्याने वाईट शक्ती दूर राहतात का? ताईत आणि काला दोरा घालायचा मी जस्ट तुम्हाला सांगितलं तसं, बारीक लहान मुलगा असतो त्याच्या गोऱ्या गालावरती काला टिकला लावतो तेव्हा जो इम्पॅक्ट पडतो, सेम त्याच टाईपमध्ये ताईत किंवा काला दोरा आहे तो जेव्हा आपण बांधतो तेव्हा आपला कॉन्फिडन्स वाढतो. बेसिकली आपल्याकडे असं वाटतं की हां माझ्याकडे पॉवर आहे, मला कोणी काही माझं वाईट करू शकत नाही. तशी आपला एक कॉन्फिडन्स वाढतो आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आता मला कोणाची नजर लागणार नाही. सो एक सायकोलॉजिकली बघायला गेलो तर तो इम्पॅक्ट पडतो, पण तसा काही संबंध वाटत नाही की काळा दोरा वर्क करतो आहे किंवा असं काय आहे. काळा दोरा फक्त आपला कॉन्फिडन्स वाढवायचं काम करतो आहे. ठीक आहे. रिअल लाईफमध्ये हा जास्त त्रास देतो आम्हाला, माहिती आहे का तुला? माहिती आहे का तुला? नाही काय म्हणते ती, समजलं का तुले? काजू म्हणतात मले. सो बेसिकली जर
तुम्हालाही असेच तुमचे आजोबा पंजोबा बाबा आई काका काकी मामा मामी मावशी अजून कोणी असे त्रास देत असतील असे क्वेश्चन्स करून, तर त्यांना ही व्हिडिओ जरूर दाखवा आणि त्यांच्या मनातली पण अंधश्रद्धा आहे ती थोडीशी बाजूला करा. कारण की आपण 2026मध्ये जगतो आहे. सो चेंजेस आर इम्पॉर्टंट. आणि ही व्हिडिओ जर आवडली तर मला सांगा तुम्ही नक्की. परत मी 20 क्वेश्चन्स घेऊन येईल आणि ते क्वेश्चन्ससुद्धा असेच असतील जे रिअल लाईफमध्ये आपल्याला विचारले जातात. हे क्वेश्चन्स तयार करण्यासाठी मला पूर्ण 2 दिवस लागले. सो त्यासाठी एक लाईक तर बनतोच आणि कमेंट करून पण नक्की सांगा की तुमच्या मनात अजून काय असे क्वेश्चन्स आहेत का की जे तुमचे आई वडील तुमचे काका मामा मावशी कोणी तुम्हाला विचारतात का, की अशी काही श्रद्धा आहेत का ज्या आपल्या आजूबाजूला घडतात. तर अशा काय असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. खपला यो जास्त त्रास देतो आम्हाला. अजिबात नका सांगू, मना त्रास होतो सगळ्याचा. नुसतं मना सांग ह्या कर त्या कर, काही काम ना धाम घे. मला 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 हेल्प करशील तर तुला पण मी हेल्प करील ना. चला बाय 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 बाय. गुड नाईट.